रायगड लोकसभेसाठी राष्ट्रवादीनं सुनील तटकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। पक्षाचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी त्यांच्या नावाची घोषणा केली। तटकरे हे रायगडमधून महायुतीचे उमेदवार असणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तटकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे रायगडमधून तटकरे विरुद्ध गीते अशी पुन्हा एकदा लढत होणार आहे असं स्पष्ट झालंय। लोकसभेची निवडणूक जाहीर होण्या अगोदरच शिवसेना ठाकरे गट महाआघाडीचे उमेदवार म्हणून अनंत गीते यांच्या नावाची त्यांच्याकडून घोषणा झाली होती। सुनील तटकरे हे विद्यमान खासदार असल्यामुळे त्यांची उमेदवारी अपेक्षित असताना रायगडात भाजपनं त्यांच्या विरोधात रान उभं केलं होतं। जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे, त्यामुळे रायगड लोकसभेची जागा भाजप पर्यायानं धैर्यशील पाटील यांना मिळावी अशी मागणी कार्यकर्ते करत होते। भाजपच्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुनील तटकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे तटकरे देखील काही काळ गप्पच होते। प्रत्येकालाच आपला पक्ष वाढावा असं वाटत असतं। कार्यकर्त्यांनी मागणी केली तर त्यात गैर काय? त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाबद्दलची घोषणा पक्षाचे नेते करतील। महायुतीचा जो उमेदवार असेल त्याने काम करावं अशी भूमिकाही मधल्या काळात तटकरेंनी मांडली। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी रायगड लोकसभा निवडणुकीसाठी सुनील तटकरे यांचं नाव अधिकृतपणे जाहीर केलं। त्यानंतर महायुतीचा उमेदवार सुनील तटकरे असणार यावर शिक्कामोर्तब झालाय। त्यामुळे येत्या काळात रायगडमध्ये सुनील तटकरे आणि अनंत गीते ही फाईट पुन्हा एकदा पाहता येणार आहे। तटकरे यांचं नाव राष्ट्रवादीनं महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर केलं असलं तरी आपल्याला पक्षाकडून अजून काही सांगण्यात आलं नसल्याची सावध प्रतिक्रिया भाजपचे स्थानिक नेते व्यक्त करतायत। धैर्यशील पाटील यांना लोकसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील भाजपची काय भूमिका असेल हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे। महाडचे आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनीही रायगड लोकसभेची जागा मिळावी यासाठी बॅनरबाजी केली होती। त्यामुळे शिंदे गटाचे युवा सैनिक कसे व्यक्त होतील याकडे रायगड जिल्ह्याचं लक्ष असणार आहे। एकंदरीत रायगड लोकसभा निवडणुकीत आजवरचा सर्वाधिक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे।